सदस्य माजी सदस्य सुपुगडेवाडी यांच्या शुभ हस्ते त्यांना दिला जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा किताब। 49 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आकाश कालेकरची आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो। नाव बॅक टू क्रिकेट। एका बाजूला अध्यक्ष सागर सुपुगडे आणि दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष पप्या आणि केत शेजवळ यांना आपण पाहू शकता। बिग फाईट मोठी मॅच पाहायला मिळेल। गत सामन्यामध्ये ज्या प्रकारे धावांचा पाऊस पडला या मॅच मध्ये देखील पडेल पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न। व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून। एक अवांतर धावेने मात्र धावांचा श्रीगणेश होत असताना इथे मात्र पारितोषिक दिले जाते। आदरणीय श्री कृष्णा काळेकर साहेब ग्रामपंचायत सदस्य येस आपण पारितोषिक वितरित करत आहोत ज्यांनी या विस्फोटक फलंदाजी केली। आकाशामध्ये उंच उंच षटकार मारले आणि प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकलं। त्या खेळाडूचा मात्र इथे सन्मान केला जाईल। नाव सांगा। आकाश काळेकर या आकाश कालेकर यांना मात्र आपण पुरस्कार देत आहोत। कॅश प्राइज दिले जाते। अभिनंदन आकाश कालेकर। 49 धावांची विस्फोटक खेळी तेच ठरतायत या मॅचचे हिरो प्लेयर ऑफ द मॅच। अभिनंदन। नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या दिशेने। लेंथ बॉल पिक केला आणि विरकावून दिला डीप स्क्वेअर लेगला। एक हाती चेंडू फील्ड केला जातोय। सर्वोत्तम क्षेत्ररक्षण या चेंडूवर करत असताना ज्या प्रकारे डीप स्क्वेअर लेगला चांगला प्रयत्न। तुषार पवार स्पायडर आणि स्पायडर यांचं क्षेत्ररक्षण देखील तसंच पाहायला मिळते। चांगला फटका फलंदाज अमोल यांच्या बॅटमधून खेळत असताना प्रत्येक सुपुगडे गेम चेंजर ऑफ द मॅच या आपल्याला देखील सन्मानित केले जाईल। पहिला चेंडू अमोल यांनी ऑन साइडला खेळाय। एका धावेने मात्र अमोल यांचं देखील खातं उघडलं जात आहे। टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 4 धावा। षटक क्रमांक पहिला सुशांत घेऊन सज्ज झाले आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचा। 3 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 4। या पॉवर प्लेच्या षटकासाठी डी प्लस स्क्वेअर लेग आहे आणि काऊ कॉर्नर तैनात केलाय। अंकुश शफल होऊन खेळायचा प्रयत्न। अंकुश पाटील यांचा डॉट बॉल। अंकुश पाटील आणि त्यांच्या साथीला आहेत अमोल कदम आणि पहिलं षटक सुशांत देसाई। सुशांत यांनी अद्याप शांत ठेवले दोन्ही फलंदाजांना। 2 to go। 5वा चेंडू स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न। अंकुश पाटील यांचा चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाहीये। डॉट बॉल। मोठ्या फटक्यांचा सातत्याने प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न करणं कुठेतरी गरजेचं देखील असतं ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करता। 1 to go। शफल होऊन फाईन लेगला फटका खेळलाय। इनफिल्डच्या वरून अगदी क्षेत्ररक्षक मागे धावतोय। चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना 2 धावेंचा प्रयत्न केलाय आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज अंकुश पाटील यांना।
पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 6. सर्व ग्रामस्थांचं आणि संघ मालकांचं मनापासून सहर्ष स्वागत. आज कुट्रे प्रीमियर लीग 2025 थरार आणि सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, ग्रामस्थ, तमाम मान्यवर या क्रीडांगणामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 उपाध्यक्ष अनिकेत शेजवळ पप्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आज मात्र या संपूर्ण स्पर्धेचा ज्यांचा भार खांद्यावर आहे पप्या. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हवेत खेळलाय. मिड विकेटला असं हातामध्ये अंकुश कदम साहेब यांच्या माध्यमातून स्वराज यांनी जो झेल पकडला त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक झेल या सामन्यामध्ये जो क्षेत्ररक्षक पकडेल त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अंकुश कदम साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व, संघमालक. आज या मॅच मध्ये पप्याने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि पप्यासाठी पण प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. मॅच ऑन, गेम ऑन, एटीएम ऑन. लोअर फुलटर चेंडू ड्राईव्हचा फटका मिड ऑफला खेळलाय. धावच्या क्षणी फटका धावलेत. धावचीची संधी होती, अपील केली आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला संघमालक बसत ते देखील अपील करतायत. संघमालक पाहिजे तर असे पाहिजेत. पहा खेळाडूने अपील करू दे अथवा नको करू दे, संघमालक अपील करतात. हे प्रेम पाहिजे क्रिकेटवरती आणि असे संघमालकांकडून स्पर्धा वेगळ्या उंचीवर जाते. आज कुट्रे प्रीमियर लीगचा दर्जा वाढला या संघ मालकांमुळे. टीमची धावसंख्या धावफलकावर 7. अनिकेत शेजवळ समोर अंकुश पाटील. दोन्ही सक्के मावस भाऊ आहेत. आता दोन्ही भावाभावांची मैदानामधली लढाई आहे, बाहेरची लढाई नको. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पायावरचा चेंडू वळवलाय फाईन लेगला. एकदा मात्र प्राप्त केली जाते. अंकुश पाटील दोहीचा प्रयत्न ते करायचा होता परंतु नकार दिलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते. 8 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या धाव फलकावर. 3 चेंडू अखेर 8. एक वेळ मोबाईलला चार्जिंग नसेल तरी चालेल. या मॅच मध्ये मोठी फाईट पाहायला मिळेल. अंकुश कदम साहेब एक वेळ मोबाईलला चार्जिंग नको, प्लेअरला चार्जिंग पाहिजे आणि मैदानामध्ये गेल्यानंतर चार्जिंगची गरज लागत नाही, ती चार्जिंग आपोआप होते. हा क्रिकेटचा खेळच असे. मोठा फटका खेळलाय स्टेट डाऊन द ग्राउंड. हातामध्ये झेल टिपला. विकेटचा पतन. फलंदाज बाद. साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन पाठवले जातील. संघ मालकांचं हे प्रेम आहे आणि सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. सगळी दुनिया ऑनलाईन होते. प्राइस देखील ऑनलाईन. 2 धक्के दिलेत पप्याने या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. आता मात्र अध्यक्ष सागर सुपुगडे. आता पहा ही लढाई पाहण्यासारखी असेल. अध्यक्ष त्यांच्या विरोधात उपाध्यक्ष. बिग फाईट. अपील केली आहे आणि इथे मात्र पहा अपील उचलून धरले. मोये मोये. फलंदाज शाबास. जास्त वाद करू नका प्लीज. नवीन फलंदाज त्वरित या मैदानामध्ये. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम बदलले आहेत. मनकट विकेट याला म्हणता येत नाहीये.
हा गडी धावपत स्वरूपात पकडला जातो. टीमची धावसंख्या धावफलकावर 8-3. पप्या गोलंदाजीला आला आणि धावांच्या गतीला अगदी ब्रेक लावलाय. जसा हायवेवर गाडीला ब्रेक लावला जातो मध्ये, तसा पप्याने धावांच्या गतीला ब्रेक लावलाय. संघ आता बॅकफुटला गेलाय. चला प्लीज नवीन फलंदाज या. पंचांशी वाद घालू नका प्लीज. नियम सगळ्यांना सारखे आहेत, त्यामुळे येस मॅचलाच त्याला चालू करूया. नाबाद असेल फलंदाज. टीमची धावा संख्या धावफलकावर 8 धावा. 8-2. सागर सुपुगडे ऑन स्ट्राइक. सागर सुपुगडे यांचा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. बॉल into the sky high. पंच 5 चेंडू झालेत.
चला प्लीज जास्त स्कोररच्या बाजूला गर्दी करू नका मित्रांनो. अनिकेत शेजवळ यांचं मात्र षटक होतंय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर या 2 षटकाच्या अखेर 14-1. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलर नेम सुशांत देसाई आणि समोर त्यांच्या आहेत अंकुश पाटील. पहिला चेंडू सुशांत देसाई यांचा खराब दिशेवर व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. अशा प्रकारच्या गोलंदाजी अपेक्षा नसेल संघ मालकांना देखील, कारण कुट्रे प्रीमियर लीगचा आजचा हा पहिला दिवस. अंकुश पाटील यांचा प्रहार, चेंडू जाईल अगदी झाडाला लागल्यानंतर आतमध्ये आलाय. हा झेल डिप्लाय अंकुश कदम साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये जीपे केले जातील. आप सुन रहे हैं डीजे अमरजीत. धन्यवाद डीजे. अंकुश कदम साहेब संघ मालक आहेत. अगदी त्यांचा जोश जर पाहिला खेळाडूंनी तर खेळाडूंना डबल जोश येईल. अगदी तिथे तुम्हाला कोणताही इलेक्ट्रॉल ग्लुकॉन डी पिण्याची गरज भासणार नाही. फक्त संघ मालकाला बाजूला उभं राहा, एन्जॉय करा. एका झेलसाठी 500 रुपये, विकेटसाठी 500 रुपये. अशी परिस्थिती आता आहे तर फायनलला काय असेल विचार करा. टीम पुढे लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होते फलंदाज तुषार सुपोगडे यांना. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18-2. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ शेष. सुशांत देसाई सूरज सुपुगडे, सागर सुपुगडे यांचा अनोखा फटका विस्मय. यांचा ऑन साइडला फटका वळवला. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. सागर सुपुगडे यांच्याकडे स्ट्राइक राहील या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 3 षटका अखेर जिजा टायगर 23-2. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टीम जिजा टायगर. सागर सुपुगडे वैयक्तिक नाबाद 12. तुषार सुपुगडे एका धावेवर खेळत आहेत. सुशांत देसाई यांचं महागडं षटक होत आहे समाप्त. ड्रिंक्स ब्रेक 23-2. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. साहिल चौगुले, षटक क्रमांक 4. पहिला चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न. सागर सुपुगडे यांचा बॅटची कडा लागली. चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने. अगदी आमचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन, एक सिंगल धाव सोडली जाते. ज्या प्रकारे टीमची धावसंख्या धावफलकावर 24. अद्याप 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये आक्रमण करतील का सागर सुपुगडे आणि त्यांच्या बरोबरीने तुषारला हुशार फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये,
कारण लक्ष विचार केला तर अद्याप 24 धावा एका सकारात्मक दृष्टिकोनातून फलंदाजी करावी लागेल जिजा टायगर. आणि दुसऱ्या बाजूला आहे दुर्वा फायटर्स, ज्यांच्या नावामध्ये फायटर्स हा शब्द. हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने गेलेत. चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेके देखील पहा उत्कृष्ट दर्जाची होत असताना. अवघी एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार यांचं लॉंग लेग क्षेत्रामध्ये होत असताना एका धाव मात्र प्राप्त केली जाते. तुषार यांचं धावसंख्येमध्ये एक धाव. टीमची धावसंख्या 25. सागर सुपुगडे या आपल्या केपीएल कमिटीचे अध्यक्ष आहेत. आता अध्यक्षांनी ज्या प्रकारे केपीएल यशस्वी केले, आपल्या संघाचा डाव देखील यशस्वीरित्या सावरावा लागेल. मजा येईल या मॅच मध्ये. एका बाजूला अध्यक्ष, एका बाजूला उपाध्यक्ष. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, फोर्स केलाय फटका अगदी समोरच्या दिशेने. प्रयत्न चांगले केलेत, प्रयत्न पडतील कमी. 4 धावांचे खराब दिशा. गोलंदाज साहिल चौगुले, आपल्या चेंडूवर नियंत्रण नाहीये. स्वेर मारा. एक अमंतर धाव जोडली जाते. या अतिरिक्त धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये बदल होईल. आदरणीय सन्माननीय श्री सचिन नलावडे साहेब यांचं आम्ही केपीएल सीझन 4 या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. पुढाऱ्यांचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सागर सुपुगडे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 31 ला 2, 1 टू गो. तुषार सुपुगडे ऑन स्ट्राइक. ओके, व्यासपीठावर अगदी जिजाऊंच्या लेखी आपल्या भगिनी देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. आज संपूर्ण कुट्रे पंचकृषीचं हे आयोजन कुट्रे प्रीमियर लीग 2025 सीझन 4. आणि आज महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना फुललेचा चेंडू सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय लॉंग. आता मेहुणा आणि दाजी यांचं प्रेम जगाला माहित आहे. आणि या षटकार देखील चांगला आलाय. 37 धावा धाव फलकावर. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. अंतिम षटक कोणावर विश्वास दाखवला जाईल यानंतरची होणारी मॅच. टॉससाठी मी दोन्ही संघाचे कर्णधार आपलं लक्ष वेधेन. गुरुकृपा विपक्ष RV11. टीमची धावसंख्या 37. 37 रन्स ऑन बोर्ड. चला मॅच स्पीडअप करा. गुरुकृपा 11. गुरुकृपा 11 विपक्ष RV11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सचिन नलवडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचची नाणेफेक करणार आहोत. पहिल्या डावाखेर 37 रन्स ऑन बोर्ड. चला प्लीज स्पीडअप करा.
माननीय श्री अश्विन सुपुडे साहेब आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला नम्र विनंती केली जाते, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सुधीर पवार. पहिला चेंडू सुधीर पवार यांच्या डोक्यावरून खेळला जातोय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. धुळेचा प्रयत्न केला जाईल. सागर सुपुडे दुसरी धाव हवी आहे त्यांना, ती मात्र प्राप्त होत असताना आपण पाहू शकता एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. सागर सुपुगडे आणि हा नो चेंडू आहे, म्हणजेच बाय 2 गेट 1 फ्री. यस, नो चेंडू आलाय म्हणजे फ्री हिटचा कॉल दिलाय पंचांनी. आता फ्री हिट आहे म्हणजे सागर सुपुगडे यांच्यासाठी संधी निर्माण झाली. 40 धावा धाव फलकावर. फ्री हिटचा चेंडू जिकडे पाहिजे तिकडे तुम्ही खेळू शकता. फ्रीच्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिड विकेटला प्रयत्न चांगला केला. अविश्वसनीय झेल आहे, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. साहिल सूर्यवंशी आणि साहिल चौगुले अविस्मरणीय झेल, अविश्वसनीय असाधारण झेल पकडला, परंतु फ्री हिटचा चेंडू. हा जर योग्य चेंडू असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसते आणि संघ मालकाने कदाचित 2-3 हजार रुपये दिले असते. फ्री हिटचा चेंडू होता, सुदैवाने बचावलेत. स्लोअर वन पीक केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच दरम्यान क्षेत्ररक्षणाचा गालतानपणा. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चार चौकार आलाय सुधीर पवार यांचं महागडं षटक. टीमची धावा संख्या धाव फलकावर तब्बल जाऊन पोहोचले 47 धावा. अशा प्रकारच्या जर तुम्ही धावा दिल्यात तर दुसऱ्या धावामध्ये तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल, कारण जास्त धावा देऊन चालणार नाहीये. सुधीर पवार. फ्रीचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला एखादी झेल घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु पहा एक चेंडू 3 क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. सागर सुपुडे यांनी मात्र आज मनसोक्त फलंदाजी केली. वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 28 धावा केल्या सागर सुपुडे यांनी. टीमची धावसंख्या 49. 49 रन्स ऑन बोर्ड. अंतिम षटकामध्ये सुधीर पवार यांनी धावा तब्बल खर्च केल्यात. महागडे षटक 2 भीमर हाताळल्यानंतर मात्र आता 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या तब्बल 12. हा चेंडू कमी कधी टाकलेला. हा पहा जल्लोष यशांच्या मागे पाप्या. शाबाश बोलतोय. आपल्या गोलंदाजाला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि का नाही देणार, कारण स्वतः कॅप्टन आहेत. 49 ला 2. 3 to go. खोदून काढण्याचा प्रयत्न सागर सुपुडे यांचा. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव, संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 अप टीम जिजा टायगर. 50 धावा धाव फलकावर म्हणजे एक समाधानकारक धावसंख्या असेल या मॅच मध्ये कदाचित जिजा टायगर. दुसऱ्या बाजूला टीम दुर्वा फायटर्स. एका बाजूला जिजा आणि दुसऱ्या बाजूला दुर्वा. हे 2 संघ बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चांगला चेंडू वेगाने आतमध्ये आला. एक धाव त्याच दरम्यान प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव. टीमच्या धावसंख्येमध्ये 51 धावा धाव फलकावर. 1 to go. शेवटचा चेंडू शेष सागर सुपुडे. वैयक्तिक नाबाद 29 धावा. टीमची धावसंख्या 51. 51. 1 to go. लॉंग लेग आहे. डीपला मिड विकेट. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. एक आउट कॉर्नर तैनात केलाय. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर होईल विकेटचं पतन. सागर सुपुडे वैयक्तिक 31 धावांवर बाद. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 51 आणि 52 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम दुर्वा फायटर्स 52 रन्स टू विन. आदरणीय श्री सचिन नलावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण
टॉस घेत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. नेक्स्ट मॅच गुरुकृपा 11 विपक्ष टीम RV 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला टीम गणेश निकम साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला विशाल नलवडे साहेब यांच्या मालकीचा संघ गुरुकृपा विपक्ष RV. आदरणीय श्री संदीप देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करत आहोत. मी विनंती करेन या. आदरणीय श्री दीपक देसाई साहेब, सचिन नलवडे साहेब या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आय लव्ह KPL टॉसचा बॉस मध्ये आपण पाहतो आमचे कॅमेरामॅन तेजस म्हात्रे. ही मात्र क्षणचित्र दाखवत असताना आमचा टॉसचा बॉस पहा. सर्व संघ मालकांची संघाची नावं आहेत, संघाचा लोगो आहे, कटआउट आहे. आय लव्ह KPL, आय लव्ह कुट्रे. RB 11 या. चला शिवाजी दादा आहेत आणि गुरुकृपा 11. येस, हेड अँड टेल आयोजन कबड्डी. आपला कॉइन द्या जरा. प्रत्येकाला मात्र उत्कंठा असते या स्पर्धेची. प्रत्येकाने आतुरता पाहिलेली असते. KPL चौथ्या पर्वामध्ये येऊन ठेपले आणि चौथ्या पर्वामध्ये ज्या प्रकारचं हे आयोजन आहे, एक अविस्मरणीय आयोजन. मॅजिक कॉइन, हेड अँड टेल आपल्याला कॉल करायचा आहे. छापा काटा. RV 11 विपक्ष टीम गुरुकृपा कोण. येस, RV 11 कॉल करतील. स्विंग द कॉइन. काटा कॉल केला आहे. मॅजिक कॉइन आणि काटाच येणार कारण हा मॅजिक कॉइन गमतीचा भाग आहे. थँक्यू सो मच. कॉइन देखील घ्या. मान्यवरांचा मनापासून आभार. महत्त्वाचा टॉस जिंकलाय. 5 षटकांची मॅच आहे. निर्णय काय असेल? सध्याचं सिच्युएशन बघता मला वाटते बॅटिंग घेतलेली जास्त फायदेशीर ठरेल. कारण बॉल ट्रॅव्हल होतोय सध्या असं दिसतंय. बॅटिंग केलेली जास्त फायदेशीर होईल. जशी निनाई देवीची यात्रा होते, प्रत्येकाला KPLचे वेध लागतात. पहिली 3 पर्व ज्या प्रकारे पार पडली, चौथ्या पर्वाचं यशस्वी आयोजन कमिटीमध्ये देखील आहात. प्रचंड मेहनत असते आणि ज्या प्रकारे आपण हे आयोजन पाहतोय, प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलंय. काय सांगाल स्पर्धेविषयी आणि खेळताना किती एन्जॉय करताय? खेळताना तर एन्जॉय आम्ही करतोय. फक्त असं होतंय आयोजन कमिटीला मेहनत एवढी करायला लागते की खेळायच्या वेळेला त्यांची एनर्जी राहत नाही आहे. बाकीचे खेळाडू आहेत त्यांचे खेळ बघायला तर आनंद होतोय, कारण त्यांच्यासाठी जर आपण एवढं आयोजन करतोय ते महत्त्वाचं आहे. एवढी जवळजवळ 130 मुलं या टुर्नामेंटला खेळत आहेत. त्यांचा खेळ बघून आम्हाला पण आनंद आहे. इवन त्यांना जो आनंद भेटतोय त्यातच आमचा सर्व आनंद आहे. तुम्ही जसा उल्लेख केलात की ज्या प्रकारे सगळे खेळताना आनंद होतोय, परंतु 5वं पर्व ज्या वेळेला येईल आणि एवढी छोटी मुलं आहेत, तर छोट्या मुलांसाठी एखादी अंडर मॅच किंवा प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल का? कारण हे आपल्या कुट्रेचं भविष्य आहे, ही छोटी मुलं. नाही, प्रयत्न तर आमचा नक्की असेल. कारण फक्त मागील 2-3 वर्ष आम्हाला पावसाने थोडीशी साथ दिली नव्हती. त्यावेळेला प्रेक्षणीय सामना झालाच नाही. तर बघूया यावेळेला काय जर चान्स भेटला तर नक्की काहीतरी करण्याचा वेगळा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. होते शिवाजी दादा. दिवसभर चांगली स्कोरिंग केलेत आणि जसं त्यांनी सांगितलं आयोजकांचं काम खूप मेहनतीचं असतं. आता तुम्हाला फिल्डिंग करायचे, समोर एक चांगला संघ आहे, किती पत रोखण्याचा माणूस असेल? आम्ही 45च्या आतमध्ये राखण्याचा प्रयत्न करू. आणि शाळेमध्ये मला वाटतं की जेवढं आपण अभ्यास करत नाही तेवढं स्कोरिंग वगैरे करत असतो. काय सांगाल, स्पर्धा एन्जॉय करताय आणि कशी वाटली संपूर्ण आयोजन KPLचं? कुट्रे प्रीमियरी टॉपमध्ये असते या भागामध्ये. यावर्षी त्यामध्ये टॉपमध्येच आहे. थँक्यू सो मच. मी मान्यवरांकडे येईन. सर, ज्या प्रकारे आपण आयोजन पाहतोय आज ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं आयोजन करणं सोपं नसतं आणि सगळे स्पॉन्सरचा त्यात मोलाचा वाटा राहिला आहे. आणि आज 12 वाड्यांचे सर्व खेळाडू एकत्र झालेत. आपली एक KPL 4थं पर्व, काय सांगाल संपूर्ण स्पर्धेविषयी? ॲक्च्युली काल निनाई देवीची यात्रा अतिशय आनंदी उत्सवाने पार पडली. पण यात्रेचा एन्जॉय आयोजन कमिटी जी आहे, ज्यामध्ये 15-20 जणं आहेत, त्यांना त्याचा उपभोग घेता आला नसावा. कारण की मगाशी जे माझे वर्गमित्र आहेत शिवाजी दीक्षित, ते जसे बोलले की आमच्यामध्ये एनर्जी राहत नाही आहे. पण फार म्हणजे अतिशय उत्कृष्टपणे प्लॅनिंग करून हे मला वाटते 4थं पर्व चालू आहे.
तर सुरुवातीचे 3 पर्व अगदी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. चौथंही पर्व चांगल्या पद्धतीने पार पडणार. आई निनाई देवीचा त्यांना सर्वांना आशीर्वाद आहे आणि त्यांच्यात ऑटोमॅटिकली ती एनर्जी येईल ही मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे वर्गमित्र आहेत, टॉस विनर ते मॅच विनर असतात. सॉरी मित्रा, पण चालेल, दोन्ही टीमना मी बेस्ट ऑफ लक देतो आणि असेच सगळे सामने चांगल्या पद्धतीने पार पडावे असं मी आयोजन कमिटीला पुन्हा एकदा विनंतीवर शुभेच्छा देऊन पुढील समालोचनाकडे माईक मी देतोय. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन सर आपल्याकडे देखील येईन. काय सांगाल संपूर्ण आयोजनाविषयी, अगदी जसे मित्र आहेत आणि संपूर्ण स्पर्धा कशी वाटली? प्रथम सर्वांना जय शिवराय. KPL हे 4थं पर्व आहे आणि 3 पर्व मी पाहिलेत, खूप चांगले झालेले आहेत आणि हे पर्वसुद्धा चांगलंच होणार आहे. आई निनाई माताचा आशीर्वाद आहे सर्व टीमना आणि सर्व टीम चांगला परफॉर्मन्स करणार आहेत आणि अभिनंदन सर्वांना. थँक्यू सो मच. आपलं देखील मनापासून धन्यवाद. टॉस जिंकला टीम RB11, त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय. ओटी कॉमेंट्री बॉक्स दुसऱ्या डावाला होते सुरुवात. आदरणीय सन्माननीय श्री आपल्या गावचे फौजी शुभम पाटील सरांचं शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. आणि त्यांच्या बरोबरीने अमित मोरे साहेब यांचं देखील या मुख्य व्यासपीठावर KPL कमिटीच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत. या मॅचला मजा येईल कारण लक्ष ज्या प्रकारे सेट केलंय या डावामध्ये 52 धावांचं. दीपक सुपुगडे पहिला षटक घेऊन सज्ज होत असताना समोर अनिकेत शेजवळ पप्या. पहिला चेंडू शॉर्ट जॅक डीपला आहे, स्क्वेअर लेग. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. जोपर्यंत पप्या या मॅच मध्ये बॅटिंग करतोय तोपर्यंत मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असं म्हणायला अगदी हरकत नाहीये, कारण एक असा खेळाडू जो प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं जाणतो. आणि दुसऱ्या बाजूला साहिल चौगुले. 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. टीमची धावा संख्या 2. साहिल चौगुले शॉर्ट बॉलवर प्रहार केलाय, गॅप मध्ये फटका, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार. अगदी पडद्यावर जाऊन क्षेत्ररक्षक आदळलाय. मित्रांनो काळजी घ्या, स्पर्धा खेळत राहायची आहे. दुखापत झाली का पाहिजे त्या खेळाडूला? मित्रांनो तुम्ही तुमच्या कुटुंबाचा खूप महत्त्वाचा घटक आहात, त्यामुळे काळजी घेऊन क्रिकेट खेळा. क्रिकेट हे नेहमीच खेळायचं आहे, परंतु आपल्या शरीराचं खूप महत्त्वाचं आहे. हेल्थ इज अ वेल्थ असं म्हटलं जातं. शरीर आहे तर सगळं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. अनिकेत चौगुले आक्रमण पवित्र धारण करत असताना साहिल चौगुले पंच केलाय इन टू द आर्क आणि चेंडू जाईल स्टेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॅमेरामॅन तेजसच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार. चौगुले यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आदरणीय श्री महेश सुपोडे साहेब यांच्या माध्यमातून आणि संघ मालक आदरणीय श्री अंकुश दादा कदम साहेब यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पारितोषिक. मॅच ऑन. अंकुश दादा कदम, आदरणीय श्री प्रसाद नलवडे साहेब यांच्या माध्यमातून साहिल चौगुले सलग 3 षटकार 500 रुपये पारितोषिक. साहिल चौगुले म्हणजे अगदी ATMचं कार्ड आहे की काय, जसे धावा करतील तसे पैसे जमा होतील. 100 रुपये जमा झालेत. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म पुल, चेंडू झालाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर गुल. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. KPL चौकार. पल 16. 1 टू गो. 5 चेंडू अखेर 16 धावा. धाव फलकावर सुरुवात ज्या प्रकारची हवी आहे तशी झाली.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागले, यष्टीरक्षकने प्रयत्न चांगला केला, कॉलिंग चुकले आणि एका प्रयत्नामध्ये झेल निसटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील साहिल चौगुले सुदैवाने बचावलेत. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. नशिबाची साथ लाभते साहिल चौगुले यांना. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं. नशिबाने साथ दिले साहिल चौगुले यांना. टीमची धावसंख्या 16. आता 24 चेंडूमध्ये विजयासाठी धावा करायच्यात या मॅच मध्ये 36. वेलकम डीजे. अगदी डीजे मध्ये आपण गाणं ऐकलं. स्वप्नामध्ये आमच्या नटी वगैरे येत नसते. आमच्या स्वप्नात फक्त बॅट आणि बॉलच येतो आणि आमच्या स्वप्नात फक्त क्रिकेट येतं. आणि या कुट्रे पंचकृषीच्या प्रत्येक खेळाडूच्या स्वप्नात फक्त केपीएल येते. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बाबू नाना मास्टर क्रिकेटर आहेत, लिजंड क्रिकेटर. सर, आयोजन कमिटीचं यासाठी कौतुक, कारण प्रत्येक टीममध्ये 40+ खेळाडू आहेत. त्यांनी एक काळ क्रिकेटचा गाजवला. त्या सगळे खेळाडू शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न पप्प्याचा. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. आणि क्रिकेटमध्ये वय वगैरे असं काही नसतं. आज काल IPLचा सामना विचार केला तर 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने IPL मध्ये शतक ठोकलं आणि 35 चेंडूमध्ये ते 100 केले. म्हणजे क्रिकेट आणि वय हा काही संबंध नसतो. शफल होऊन पप्प्याने ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग अगदी हातामध्ये मारला होता, कॅच ड्रॉप. झेल सुटलाय पप्प्याचा आणि हा झेल मात्र या मॅच मध्ये काय रंग भरेल पाहायचंय. आज 40+ खेळाडू आहेत बाबू नाना. त्यांनी मात्र एक संधी निर्माण केली होती. ज्या प्रकारचा आपण या संपूर्ण KPLचा थरार पाहतोय, ह्या दर्जा आहे क्रिकेटचा. क्रिकेटचा महोत्सव संपूर्ण कुट्रे पंचकृषीचा. आणि हे सगळे खेळाडू एकत्र झाले ती क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी. साहिल यांनी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. इथे मात्र एक छोटी धाव अंगलट येऊ शकते. फेकी डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. क्रिकेट हा भारी भक्कम अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. 52चा करायचा पाठलाग. सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या बाजूला पप्या आणि समोर आहेत मास्टर क्रिकेटर बाबू नाना. त्यांच्याकडे अनुभव खूप आहे. शफल होऊन हवेमध्ये मारलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील पप्याला अर्धा डझन. KPL षटकार. कदम साहेब संघ मालक. या षटकाराला देखील 500 रुपये. प्रत्येक षटकाराला 500 रुपये साहिल चौगुले आणि अनिकेत शेजवळ यांच्यासाठी. ते तुम्हाला ऑनलाईन पाठवले जातील. या मॅच मध्ये टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 24. काय फटका सजवला. ही पप्याची खासियत आहे. कारण पप्याला जर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू द्याल अनिकेत शेजवळ यांना, तर ते मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडू बाहेर मारतील आणि तुम्हाला बाहेर क्षेत्ररक्षक ठेवावं लागेल. पडद्याच्या बाहेर गोलंदाजी करत असताना बाबू नाना पुनरागमन करतील. अनुभव आहे त्यांच्याकडे. शफल होऊन इथे मात्र फाईन लेगला खेळलाय. शॉर्ट ऑफ द डे, शॉर्ट ऑफ द मॅच. खणखणीत अंकुशदादा कदम साहेब 500 रुपये. काय फटका सजवलाय पा. टायमिंग या फटक्यामध्ये अगदी निव्वळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना अनिकेत शेजवळ पप्या वैयक्तिक फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले तब्बल 30 धावा. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंट चेंडूवर जाईल. एक धाव मात्र प्राप्त होत असताना पप्या स्वतःकडे ठेवेल स्ट्राईक. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटका अखेर 31. 31 रन्स ऑन बोर्ड. आता 18 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. टीम या मॅच मध्ये दुर्वा
आदरणीय श्री मनीष कदम साहेब, संभाजी कदम साहेब यांच्या माध्यमातून पप्प्या अनिकेत शेजवळ यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पारितोषिक आहे. आणि आमचे संघ मालक तर अगदी मोबाईलच हातात घेऊन बसलेत, अंकुश दादा कदम साहेब, ते देखील 500 रुपये. मॅच ऑन. 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. गोलंदाज सूरज सुपुगडे. पहिला चेंडू सन्मान दिलाय. एक चांगला लेफ्ट आर्म गोलंदाजाचा स्वप्नवत चेंडू आणि त्या चेंडूला अगदी हलक्या हाताने ढकललाय. डॉट बॉल. आणि के शेजवळ या मॅच मध्ये कशा प्रकारे मॅच फिनिश करतील हे पाहायचंय. 17-21 समीकरण. अनिकेत शेजवळ ऑन स्ट्राइक. फुललेचा चेंडू, ताकद, टायमिंग, नजाकत, इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. चेंडू मध्ये करायचे आहेत 14 धावा. टीम दुर्वा फायटर्स 14 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स. वेलकम डीजे. पोहोचले 38. 12 चेंडू 14 धावांची गरज. मॅच ऑन आहे. स्वतः अध्यक्ष आणि त्यांच्या समोर उपाध्यक्ष सागर सुपुडे, विपक्ष पप्प्या. मॅच ऑन. पहिला चेंडू स्वागत केलं अध्यक्षांचं. हवेत केलं क्षेत्ररक्षक होते लॉंग लेगला. झेल सोडला आणि अध्यक्ष सागर सुपुडे नाराज आहेत. परंतु या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे बांधावून आले आणि प्रयत्न चांगला केला. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. क्षेत्ररक्षक होते लॉंग लेगला अजित सुपुगडे. ज्या प्रकारे बांधावरून येऊन येणं, चेंडू पकडणं सोपं नसतं मित्रांनो. हे ग्रामीण क्रिकेट आहे.
तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून बोलणं सोपं आहे, मैदानामध्ये उतरा मग कळेल किती कठीण परिस्थिती असते. चेंडूला चांगली फ्लाईट दिली, हवेत खेळलाय साहिल यांनी, क्षेत्ररक्षक पुढे, चेंडू मागे, मोये मोये, चौकार. मध्ये अपयश आले. स्वतः सागर सुपुगडे एक फिरकीपट्टू चांगले चेंडूला टर्न करतात. फ्लाईट दिली आणि आकाशाला गवसणी घालणारा चेंडू जाईल सीमारेषा पार. कमालीचा फटका, KPL साहिल ब्रँडेड, चौकार. षटकार आलाय, माफ करा, आणि या षटकाराने टीमची धावसंख्या साहेब यांच्या माध्यमातून साहिल चौगुले यांच्यासाठी 500 रुपये. प्रत्येक षटकार 500 रुपयांचा आहे. म्हणजे या मॅच मध्ये आता 3 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. काय फटकेबाजी, प्रत्येकाच्या डोळ्याचे पाळणे फेडलेत आणि असे फटके, आणि संघामध्ये तर आता डान्स करायलाच बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दोळीचा प्रयत्न होत नाहीये. आता 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सांघिक अर्धशतक धाव फलकावर. मान्यवरांचा देखील शुभागमन होत असताना दोन धावांची आवश्यकता असताना पप्याने चेंडू हवेत खेळला. पप्याच्या बॅट मधून विजयाला गवसणी घालणारा येतोय विजयी भव. धावा मिळतील 4. KPL दिलदार संघ मालक दुर्वा फाटरचे अंकुश कदम साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला अगदी संध्याकाळी मेजबानी आहे. आणि सगळ्यांनी अंकुश कदम साहेब यांचा मात्र हात सोडू नका. फक्त दुर्वा फाटर्स की बाकीच्यांना पण आहे तेही सांगा. आणि हो भोंगेवाले जे आमच्या प्रेक्षकांना खरंच आपल्या मनापासून आभार. जरा कॉमेंट्री बॉक्सच्या आजूबाजूला बसा म्हणजे अजून मजा येईल. कारण हे भोंगेवाले असतात ना, त्यावेळेला कॉमेंट्री करायला देखील मजा येते. कारण आपली जी लहान मुलं आहेत ना, त्यांनी खरंच या स्पर्धेला वेगळे रंग भरलेत. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच आपले प्रेक्षक आहेत हेमंत सकपाळ साहेब यांचं बाईकवरचं हेल्मेट आधी जर कोणी घेऊन गेलं असेल अथवा कोणाला मिळालं असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या, कारण ते वाट पाहत आहेत. आणि जर चुकून कोणी उचललं असेल